निळा झेंडा हाच मातंग बांधवांचा, मातंग समाजाचा झेंडा आहे। मातंग समाजाचा झेंडा हा निळाच आहे, निळाच असू शकतो। निळा झेंडा हाच मातंग समाजाचा झेंडा आणि म्हणून निळ्या झेंड्याखाली मातंग समाजानं संघटित व्हावं, निळ्या झेंड्याचा जनाधार बनावा। मातंग समाजातील ज्या काही विविध संघटना आहे, किती आहे ते काय माहीत नाही मला, अनेक हजारो शेकडो संघटना असतील। मातंग समाजातील विविध संघटनेचा झेंडा कोणता असावा, पिवळा असावा का लाल असावा का गुलाबी असावा का आणखी कोणता असावा, हे सांगण्याचा नैतिक अधिकार मला नाही। पण लोकसाहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि माझ्या मातंग समाजाचा झेंडा हा निळाच आहे। निळा झेंडा हाच मातंग समाजाचा आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव, म्हणजे जग बदलण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव घालायला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगतात, आंबेडकरवाद स्वीकारतात। आणि मग आंबेडकरवाद जर अण्णाभाऊ साठे स्वीकारायला सांगतात तर मग झेंडा वेगळा कसा असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा घाव घालायला सांगतात आणि त्या विचाराचाच झेंडा म्हणजे निळाचा झेंडा असेल ना। विचार घाला, बाबासाहेब आंबेडकरवाद स्वीकारा आणि झेंडा वेगळा घ्या, असं कसं होईल? असं कसं सांगतील? म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा आणि मातंग समाजाचा झेंडा सुद्धा निळाच असू शकतो। निळा झेंडा हा क्रांतीचं निशाण आहे, परिवर्तनाचं निशाण आहे, बहुजन समाजाच्या क्रांतीचं परिवर्तनाचं निशाण आहे। खरं तर भगवा प्रतिक्रांतीवाद्यानं, हिंदुत्ववाद्यांनी जो भगवा झेंडा घेतलेला आहे तो सुद्धा आमचाच चोरलेला आहे। भगवान बुद्धांच्या चिवराचा रंग आहे, भगवान बुद्धांचा तो भगवा ध्वज आहे, ते सुद्धा चोरलेला आहे। पण भगव्या ध्वजाचं ब्राह्मणीकरण झाल्यामुळं बहुजन समाजाचा झेंडा हा निळाच। म्हणून या देशातील नुसत्या मातंगाचा तर निळा झेंडा आहेच, पण नुसत्या मातंगाचा नाही, चर्मकार बांधवाचा, होलार बांधवाचा, रामोशी बांधवाचा, मेहतर बांधवाचा, भंगी बांधवाचा इत्यादी अनुसूचित जाती आणि जमाती, भटक्या, मुक्त, ओबीसी, धनगर, माळी, मराठा, शेतकरी इत्यादी बहुजन समाजाचा झेंडा हा निळाचा आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आयुष्याची सांगता ही निळ्या झेंड्याखाली झालेली आहे। आणि म्हणून जग बदलण्या ऊठ मातंगा, जग बदलण्या ऊठ मातंगा, निळा झेंडा घेऊन हाती घाव घाल भीमाचा, अरे होशील वारसा खरा तो अण्णाभाऊंचा खरा वारसदार हा निळ्या झेंड्याचाच शिपाई असू शकतो। निळा झेंडा धारण करणारा शिपाईच खरा अण्णाभाऊ साठेंचा वारसदार असू शकतो।